शेतकरी मित्रांनो, आपण इथं तूर आणि आंतरपीक हरभरा हे पीक बघत आहात. तर इथं बघा, आपली जी तूर आहे ही तूर निघून 1 महिना झालेला आहे. तूर चंद्रायणी निघून 1 महिना झाला आणि ही जी तूर आहे ही अजूनसुद्धा हिरवीच आहे. कारण कसं आहे माहीत आहे का, यावर्षी भरपूर तुरी अजूनही जशाला तशा शेतामध्ये उभ्या आहेत. अजून शेंगा बघा त्यांच्या हिरव्यागार आहेत, आपण बघू शकता अशा प्रकारे. आणि अजून पण त्या जशाला तशा हिरव्यागार दिसत आहेत. आणि तूर चंद्रायणीचं क्षेत्र जे आहे 1 महिन्यापूर्वीच खाली झालेलं आहे. आज आहे दिनांक 20 जानेवारी 2024 आणि आपली तूर 1 महिन्यापूर्वीच निघाली आहे. साधारणतः 15 डिसेंबरला निघून घरी आलेली आहे. म्हणजे 1 महिन्याच्या वर आपला इथं फरक पडत आहेत. तर कुठलीही तूर घेताना अर्ली तूर आपण घेणं महत्त्वाचं आहे. आणि तूर चंद्रायणीची एकच खासियत आहे, ती लवकर येते. आणि ह्या ज्या तुरी आहेत ह्या हिरव्यागार आहेत, आपण इथं बघू शकता. आणि हे अजूनही 1 महिना यांना इथं पूर्ण काढणीला लागते, कारण शेंगाच हिरव्या आहेत. आपण इथं बघू शकता पूर्ण शेंगा हिरव्या आहेत. हे बघा, ह्यासाठी तूर घेताना अर्ली तूर महत्त्वाची असते. कारण ती जर अर्ली नसेल तर आपल्याला दुबार पीक जे आहे हे दुबार पीक, जसं उन्हाळ्यामध्ये हरभरा म्हणजे हिवाळ्याच्या म्हणजे 15 डिसेंबरपर्यंत निघणारी हरभरा घेता येते, गहू घेता येते, ऊस लावता येते आणि तीळ पण घेता येते, उन्हाळी सोयाबीन घेता येते, भुईमुग घेता येते. परंतु अशी जर तूर उशिरा निघत असेल तर आपण त्या तुरीपासून फायदा नाही पण घाटा होते. कारण एक तर उत्पादन कमी येते, लॉंग पिरियड असल्यामुळं ती लवकर येत नाही. दुसरं पीक आंतरपीक बुडते आणि फवारण्याचे प्रमाण भरपूर वाढतात. कारण अळीचं प्रमाण याच्यावर वाढत राहते, कारण हे फुलं काढत राहते. त्याच्यामुळं कधीही तूर घेताना लवकर येणारी तूर घ्यायची, 5.5 महिन्यात, 5.25 महिन्यात येणारी. जास्तीत जास्त लॉंग किंवा लांब कार्यकाळ असणारी तूर कधीही घ्यायची नाही. आणि तूर चंद्रायणीला 1 महिना पूर्ण झालेला आहे निघून. 15 डिसेंबरला आपली तूर निघाली आहे. बघा इथं ही तूर किती लॉंग व्हरायटी आहे.